नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकमध्ये लिपिक पदासाठी मोठी भरती निघाली आहे. पगार उत्तम आहे आणि नोकरीचं ठिकाण आपलं सांगली आहे. पण लक्षात ठेवा, अर्ज करण्यासाठी वेळ खूप कमी आहे. चला तर मग या भरतीची संपूर्ण प्रोसेस सविस्तर समजून घेऊया. सर्वात आधी जागांबद्दल बोलूया. ही भरती लिपिक पदासाठी होती आहे. एकूण 20 जागा रिक्त आहेत. एका जिल्हास्तरीय बँकेसाठी 20 जागा ही एक चांगली संधी मानली जाते. त्यामुळे जर तुमची तयारी चांगली असेल तर या 20मध्ये तुमचं नाव नक्कीच असू शकतं. आता बघूयात कोण अर्ज करू शकतं. पात्रता अगदी सोपी आहे. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असायला हवेत आणि आजच्या डिजिटल युगात गरजेचं असणारं MSCIT किंवा त्या समान संगणक कोर्सचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमचं ग्रॅज्युएशन आणि MSCIT झालं असेल तर तुम्ही या रेसमध्ये आहात. वयोमर्यादेबद्दल सांगायचं तर तुमचं वय किमान 21 वर्ष आणि कमाल 35 वर्षाच्या दरम्यान असावे. म्हणजेच तरुणांना करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम वयोमर्यादा बँकेनं ठेवली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, निवड कशी होणार. मित्रांनो, तुमचं सिलेक्शन हे परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे कोणताही वशिलाबाजी चालणार नाही. जो अभ्यास करेल तोच बँक अधिकारी होईल. पगाराबद्दल बोलायचं तर तो संस्थेच्या नियमानुसार म्हणजेच बँकेच्या स्केलप्रमाणे आकर्षक असेल. आता सर्वात महत्त्वाचं, अर्ज करण्याची फी थोडी जास्त आहे. ती म्हणजे 825 रुपये अधिक 18% GST. पण मित्रांनो, फीकडे पाहण्यापेक्षा नोकरीच्या संधीकडे पहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेडलाईन. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 26 डिसेंबर 2025. शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका, कारण नंतर सर्व्हरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. भरतीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेटेड माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला तसेच बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. तसेच नोकऱ्यांची माहिती डायरेक्ट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम अथवा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.